मांडतील ना. त्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख नक्की भूमिका मांडतील. उमेदवारी अर्ज तर भरावाच लागेल ना, तेव्हा तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित केलं जाईल. नाही 30 तारीखला उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, 4 दिवस आहे. तर काही होतंय का? काय होतंय? उद्धव ठाकरे स्वतः इच्छुक नाही आहेत काय का? होतंय काय म्हणजे काय, ही ती काय बाळंतणीची खोली आहे का? नाही कदाचित 30 तारखेला आ 30 झालंय तारखेला होतंय ऑपरेशन सुरू आहे. होणार, व्यवस्थित होणार, पेढे मिळतील, काळजी करू नका. कोणाच्या नावाचे मिळणार? नाही, नाही राऊत साहेब, कोणाच्या नावाचे मिळणार? उद्धव ठाकरे कळेल ना तुम्हाला, त्या क्षणी कळेल ना. नाही पण अनेक लोकांचे पेढे वाटायचे आहेत ना, काय आमचेच आहेत का फक्त? भारतीय जनता पक्षाचे आहेत, मिंदे गटाचे आहेत, अजित पवार गटाचे आहेत, सगळ्यांचे पेढे खा तुम्ही, आमच्याच पेढ्यावर लक्ष का तुमचं? पण शिंदे अतिरिक्त उमेदवार लढवण्याच्या तयारीत असंही कळतंय. कदाचित निवडणूक होऊ शकते, कारण शिंदेकडे ही नावांची यादी खूप आहे आणि त्यांचं असं एक त्यांच्या पक्षात अशी स्ट्रॅटेजी आहे की काँग्रेसची अतिरिक्त मतं आहेत, एनसीपीची अतिरिक्त मतं आहेत, या सगळ्या भरवशावर शिंदे इतके महान सद्ग्रस्त आहेत की ते भारतीय जनता पक्षाची मतंसुद्धा फोडू शकतात. इतका मोठा माणूस आहे तो. अमित शहानी वाढवलेला. देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्यासाठी ते भाजपची मते फोडू शकतात, असं तुमच्या मला एकंदरीत बोलण्यावरून वाटतंय की ते सुपर पॉवर आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातले. तसं काही नाही आहे. प्रत्येकाने आपापली मतं सांभाळावीत, भाजपनेही सांभाळावीत, मिंध्याने सांभाळावीत, अजित पवार गटांना सांभाळावीत, कारण हे मतदान गुप्त आहे आणि कोणी कोणाचं नसतो, सगळे पैशाचे आहेत.